आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थांचे. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावा. येथे नाही झाली कोणाची मिरासे, आल्या याचकासे कृपेविसे. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावा. तुका मने ते नाही दुजी परी, राया रंका सरी देवा पायी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावा. पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरू दास तुका, जयांचे केली स्मरण. होय सकल विद्येचे अधिकरण, तेच वंदू चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. पवित्र या ठिकाणी आजच्या नाम सप्ताहाचा तिसरा दिवस चालू आहे. पवित्र ती भूमी पावन तो द्वेष, जेते हरीचे दास जन्म घेती. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. आज या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित केलेला आहे, आयोजक मान्य श्री दिलीपांना शिंदे, मान्य श्री आबासाहेब भाऊ थोरात साहेब, हरिभक्तपरायण संजय महाराज देशमुख, मार्गदर्शक हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर, आणि ज्यांची रामकथा चालू आहे आमच्या कीर्तनकारांचे ज्येष्ठ कीर्तनकार रामरावजी ढोक महाराज. या सर्वांना आणि जमलेल्या सर्व भाविकांना, गगनगिरी महाराजांना, सर्व श्रोत्यांना, टाळकरी मृदंगाचार्यांना सर्वांना नमस्कार करून मी माझे कथेला सुरुवात करत आहे. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम. ज्या ठिकाणी तुम्ही कथा ऐकत आहात त्या ठिकाणची महती काय असते? कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन, कथ्यायसे पुण्य अनिक नाही सर्वता. तुम्ही कथा ऐकता, त्या कथेला बसत असताना पायाखालची माती सुद्धा पवित्र होते. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. ही कथा, या कथेचं पुण्य इंद्र सुद्धा भिकारी आहे. कथेपुढं त्यांना सुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून गगनगिरी म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे.
कारण जिथं हरिनाम कथा सप्ताह चालू असतो, प्रवचन नाम सप्ताह चालू असतो, त्या ठिकाणी काळाला प्रवेश बंद असतो. मग जिथं काळाला प्रवेश बंद आहे तिथं आपला खरा वाढदिवस आहे. जो हरिकथेसी गेला वेळ तो काळासी नवे प्राशन, काल सार्थकता त्या नाव जाण, जे श्रद्धा श्रवण हरिकथा. जिथं हरिकथा करते तिथं काळाचा प्रवेश बंद होतो. आपला खरा वाढदिवस या ठिकाणी बाहेर बोर्ड लावला असतो साहेबांचा 65वा वाढदिवस. तो वाढदिवस नाही, तो घट दिवस आहे. जैसा का हुंदीर घेऊन जाय बोका, तैसा काल लोका नेताय. घडी घडियाची काल वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात की यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे तुम्हारी तिथे सत्ता. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञानेश्वरी लिहिली. पण ज्ञानेश्वरी लिहित असताना 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन केलं. गगनगिरी महाराज सांगतात की बेंबीच्या देटाजवळ 72,000 नाड्याचा उगम आहे. तसं ज्ञानोबराया 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन करतात. इडा पिंगलाच्या मध्यभागी चित्त ठेवी सुषुम्नेत रेवोनिया, मग समाधीच्या सेजे पासी जाण, ठेवी तो बांधून ध्याना लागी. ऐसा आत्मनिग्रह जेते होय पारता, तेथेची विजय ज्ञानाचा गा. माऊलींच्या लक्षात आलं. कारण आता हा योग भगवान शंकरापासून आदिनाथापासून चालत आलेला हा संप्रदाय, नाथ संप्रदाय, आता हा योग या इथं चालणार नाही. कारण अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काही भजनासी उरले ते पायगा. आता वेळ नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकला आणली, तीर्थे ठायावरणी उठवली, यमलोकीची कुंटली राहत्यावी. या कीर्तनामुळं यमाचा धंदा बंद पडला. एवढं सामर्थ्य नाम संकीर्तनामध्ये. कारण लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने. काय होतं या टाळाच्या आणि मृदंगाच्या नादानं अतृप्त असणारे आत्मे सुद्धा या ठिकाणी मुक्त होतात. टाळा टाळी लोपला नाद, ठिकाणी सद्गुरूंची सेवा प्राप्त झाल्यामुळे आता भय राहत नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. जीवाला काय वाटतं तर मरण हे देहाला आहे, जीवाला नाही. तुम्ही आम्ही शरीराला जन्म दिला, आत्म्याला जन्म दिला नाही. अनंत काळापासून असलेल्या आत्म्याला जन्मही नाही आणि मरण नाही. नैनम छंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैन क्लेदयांत्यपो, न च शोष मारुतः. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आई वडील मुलगा सून अशी 4-5 कुटुंब असतात आपल्या घरामध्ये. कुणाचं कुणाला पटत नाही,
कुणाचं कुणाला पटत नाही. अनेकांचे विचार वेगळे, कारण आम्ही शरीराला जन्म दिलाय, आत्म्याला जन्म दिलाय. अनेकांचे विचार वेगळे, म्हणजे मागल्या जन्मामध्ये या देहात असणाऱ्या आत्म्यावर मागील जन्माचे जे संस्कार आहेत ते संस्कार या जन्मामध्ये प्रगट होतात. एक म्हणाला, महाराज काय सांगता, माझं आणि माझ्या बायकोचं अजिबात पटत नाही, काय करावं? काय नाही, संसार हा ॲडजस्टमेंट आहे, परमार्थ करावा लागतो. संसार हा ॲडजस्टमेंट करून घ्यावा लागतो, एकमेकाचं ऐकून घ्यावं लागतं. मग काय करू? काय नाही, गेलास ना, बायकोची जरा स्तुती कर, पत्नीची स्तुती कर. त्यानं तेवढंच ध्यानात ठेवलं. संध्याकाळी आला, वेळेप्रमाणे पत्नीनं जेवणाचं ताट वाढून दिलं, भाजी आणि भाकरी थोडीशी खाली, आणि महाराजांची आठवण झाली. सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती. संत सहज बोलता तर जगाचा उद्धार होतो, आपण सहज बोलतो जगाचं वाटोळं लागतं. आणि मग थोडस खाल्याने म्हणतो, कारभारणी काय आहे, स्वयंपाक केलास, न भूतो न भविष्यती, असा स्वयंपाकच कधी झाला नाही. तिनं ऐकून घेतलं, आतापर्यंत अशी स्वारी कधी म्हटलं नाही. असं लाटणं घेतलं, धुतला, म्हणले असा शेजारच्यातनं भाजी मागून आणली आणि आज स्वयंपाक चांगला झालं म्हणतो, म्हणून लाटण्यानं धुतलं, त्याला लाटण्यानं मारल्यावर मामाजीला फोन केला, सासरे बुवा काय असलं फळ दिलंय? सारखी मारती हो, काय करावं? मामाजीचा तिकडून फोन आला, जावई बापू तुम्हाला जे फळ दिलंय त्याचा अख्खं झाड मी सांभाळलंय, घ्या सांभाळून. तसं संसार हा ॲडजस्टमेंट असतो. म्हणून गगनगिरी महाराज म्हणतात, डोळे असून आंधळे होऊ नका, पाय असून पांगळे होऊ नका, वाचा असून मुके होऊ नका. कारण आपल्यापेक्षा आंधळी माणसं हुशार असतात. आंधळ्या माणसाचा कधी ऑक्सिजन होतो का बघा, होतो का? नाही. संगमनेरच्या एसटी स्टँडवर एक आंधळं बसलं होतं आणि काय म्हणत होतं, साहेबा आंधळ्याला रुपया. एका साहेबानं 50 पैसे टाकलं. आंधळं म्हणतं, साहेब मी रुपया मागतो, तुम्ही 50 पैसे देता, काय भानगड आहे? अरे म्हणले तुला दिसत नाही काय, रुपया आणि 8 आणे कसं काय कळतात? नाही म्हणला, मी आंधळा नाही, आंधळ्याच्या जागेवर पैसे गोळा करायसाठी बसलेलो आहे. मग आंधळ कुठं आहे? आंधळ पिक्चर बघायला गेले. आंधळे जन्मले कुसी, स्तनपान करी अहर्निसी, परी न देखे आपल्या मायेसी, दशा तैसी उपदशा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश करण्याच्या आधी 450 वर्षापूर्वी काही धर्म मार्तंडांनी, भक्ती हा मक्तीदाराचा विषय बनला होता, काही धर्म मार्तंडांनी या भक्तीला, या ब्राह्मणांनी या भक्तीला तुरुंगामध्ये दाबून ठेवली होती. तुमच्या आमच्यापर्यंत कथा ऐकली, कानामध्ये शिसव ओतलं जात होतं, राम नाम घेतलं, जीभ कलम केली जात होती, शिक्षा होती त्यावेळी. पण शेतकरी घराण्यामध्ये माझ्या तुकोबरायांचा अवतार झाला आणि तुरुंगात ठेवलेल्या भक्तीला, त्या तुरुंगाची कुलप फोडली, तिला मैदानामध्ये आणली आणि मग सांगितलं, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याते भलते नदी नजर. आपण संस्कार करायचे असतील तर संतांची संगत. गगनगिरींचा शिक्का, धाक पडे ब्रह्मादिका,
थोर गगनगिरींचा महिमा आला बहुताच्या कामा. म्हणून आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. समर्थांची सेवा आपल्याला भेटल्यानंतर भय राहत नाही. कारण देवाचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. देव काय करतो? भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. 200 वेळा दुर्योधनाला कृष्णाचं दर्शन झालं पण काही उपयोग झाला नाही. तसं देव भक्ताला पायाजवळ ठेवतो, दुर्जनाला मारून टाकतो आणि तुम्ही आम्ही केलेल्या कर्माचं पाप आणि पुण्याचं शिक्षा आणि सुख तुम्हाला देव देतो. हा देवाचा धंदा आहे, धर्म स्थापनेचा धंदा आहे. पण संतांचा धंदा याच्या विरुद्ध आहे. संत काय करतात? गगनगिरींच्या कारखान्यामध्ये इकडे दुर्जन घातला की तिकडे सजन बाहेर पडतो. असा संतनिके संगी लागले दोरियांची बनेगी. संतनिके संगी लागले दोरियांची बनेगी. हे संतन के संग लाग रे तेरी आसी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी आसी बनेगी. युवती की बन गई प्रहलाद की बन गई. ध्रुवती की बन गई प्रहलाद की बन गई. लाग रे संतन के संग लाग रे तेरी आसी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी आसी बनेगी. तेरी आसी बनेगी. जोरात टाळ्या. कारण आम्हाला याचा अनुभव आहे कुठं कुठं तरी. कीर्तनकाराची 2 चाकं, एक मृदंगाचार्य आणि दुसरे टाळकरी, ही जर कमी असतील तर कीर्तनकार ही कुणीकडे जातो काही कळत नाही. कारण त्याचा अनुभव आम्हाला कुठे कुठे तरी कीर्तनात येत असतो. पंढरपुरामध्ये रात्री 1 वाजता एका प्रवाशानं एका टांगेवाल्याला उठवलं. मला टांगा पाहिजे आहे, मला स्टेशनला 2ला रेल्वे आहे, तुझं काय असेल ते 1.5 भाडं घे पण मला स्टेशनला सोड. टांगेवाल्यानं टांगा झुपला. टांगा कैकाडी महाराजांच्या मठाजवळ आला. टांगा पुढं जाईना. काय झालंय ते मालकाच्या लक्षात आलं. मालकानं जाऊन पुढं थोडासा डान्स केला. मग घोडं पुढं जायचं, पुन्हा घोडं थांबायचं, पुन्हा डान्स करायचा. प्रवासी म्हणतो, महाराज माझी काय वरात काढायची ठरवली का काय? मला 2ला रेल्वे आहे, तुम्ही जर असा मला डान्स करत न्याय लागला तर मला रेल्वेही गावणार नाही, एसटी गावणार नाही. नाही म्हणला, तुझंही बरोबर आहे आणि माझंही बरोबर आहे. तुम्हाला झोपेतनं रात्री 1 वाजता उठवल्यामुळं प्रवासाचं घोडं घरात राहिलं, वरातीचं घोडं झुपल्यामुळं तुला असाच डान्स केला पाहिजे. म्हणून त्याचा अनुभव आले अंगा ते या जगात येत. म्हणून आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. संत तुमच्या आमच्या नंतर जन्माला आली. संतांनी जे जे करून ठेवलं तुकोबारायांनी, जो अभंगाचा गाथा लिहिला त्या गात्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. म्हणजे देव जे करतात सटवीनं नसीब लिहिती सटवी, त्याला सटवी. ज्ञानेश्वरीमध्ये त्याला माऊली आदृष्ट देवता म्हणतात. आदृष्ट झालिया उदासू, पालटे श्रीमंतीचा उलासू, पौर्णिमे पाटू शतांशू पालटे जैसा. सटवीन बाळाचं नसीब लिहिते. ब्रह्माचा लिका कधी न चुके, कोणाला चुकत नाही. पण संत गगनगिरी महाराज म्हणतात की सटवीनं लिहिलेलं अक्षर बदलण्याचा अधिकार फक्त एका सद्गुरूला असतो. म्हणून कोल्हापूर संस्थान गगन बावड्याला, असा गगनगिरी जगदवंदे झाला. लाखो भक्तांचा उद्धार केला, विसू कसा मी गुरुपादुकेला. असा सद्गुरू आम्हाला बलेला, दया क्षमा व शासती जयाला. शांती होण्याने तसे बहुकार याला, गगनगिरीजी नाम शोभेत याला. एकदा भगवंताला, त्या खोपोलीच्या नाताला, अनाथाच्या नाताला हाक मारू आणि कीर्तनाच्या विषयाला सुरुवात.
सर्वांनी हातानं टाळी मुखानं देवाचं भजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हरि ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा. स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा. ओम स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा. स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायामध्ये दत्त महाराजांनी जे पंचांग सांगितलेलं आहे बघा. काही माणसं पंचांग सांगतात त्याप्रमाणे घडतं, पण सद्गुरूचं पंचांग त्याच्या विरोधात असतं. बघा, जे देवाला करता येत नाही ते सद्गुरू करून दाखवतात. एका पर्टाला 9व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या दत्त महाराजांनी राजा केला. राजा त्याला पुढला जन्म दिला आणि एका जन्मात त्याला राजा केला. आता राजा होण्यासाठी सृष्टीचा नियम आहे, तपांती राज्य. तप केलं तर पुढं राज्य प्राप्त होत. पण दत्त महाराजांनी भक्तीच्या जोरावर त्याला राजा केला. कोणाला? पर्टाला. पण ऐका, गगनगिरींच्या आश्रमामध्ये चंपी नावाची श्वान होती. श्वान ती महाराजांची सेवा करायची. एक दिवस चंपी मृत झाली आणि चंपीला सेवकांनी गडावरून खाली टाकून दिलं. आता तिचा मृतदेह टाकल्यानंतर गगनगिरी महाराज बाहेर आले. अरे चंपी कुठं दिसत नाही बाबा, चंपी मृत झाली, तिचा मृतदेह आम्ही गडावरून टाकून दिला. बाबांनी ध्यान लावलं आणि ती चंपीचा आत्मा चंपीच्या शरीरामध्ये घातला आणि हाक मारली चंपीला. हाक मारल्याबरोबर चंपी धावत आली. सत्य कथा आहे. चंपी धावत आली आणि बाबांच्या बरोबर मांडीवर येऊन बसली. दोघांनी एक ठिकाणी भोजन केलं आणि मग सांगितलं, चंपे तुला देवाघरी जायचं आहे ना, जा त्या उंबराच्या समोर समाधी घे. त्या चंपीनं तिथं उंबराच्या झाडाखाली गेली आणि देह सोडला. सांगायचं तापतरे, त्याच चंपीला बाबांनी दुसऱ्या जन्मामध्ये राणीचा गर्भ दिला. पशुआयसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग माणसायसा प्राणी कान लागे. दत्त महाराजांनी पर्टाला राजा केला, पण गगनगिरी महाराजांनी एका श्वानाला राजा केला. सांगायचं तापतरे, सद्गुरू काय करत नाही. बाबांना भेटण्यासाठी एक धनगर राधानगरीच्या अभयारण्यामध्ये बाबांची तपश्चर्या चालू होती आणि 12 वर्षांचं तप असताना एक धनगर त्या ठिकाणी दूध घेऊन यायचा. बाबा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि छत्रपती शाहू महाराजांचे मुलगे राजाराम महाराजांनी एक सोन्याचं कड काढलं आणि बाबांना दिलं. ते बाबांनी त्या धनगराला दिलं. बरेच दिवस निघून गेले, पण धनगराला काळजी लागली, आता माझं आयुष्य संपत चाललंय. जैसे गतायु शरीरी चैतन्य वास न करी, का निर्देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. आयुष्य संपलेल्या शरीरामध्ये आत्मा पुन्हा प्रवेश करत नाही आणि दारिद्र्याच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत नाही. काय करावं? ज्यांचं कड त्यांनाच द्यावं. तो धनगर गडावर आला आणि बाबांच्या समोर गेला. बाबा त्याच्याकडे डोकोनी पाहत नाही. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत धनगर पुन्हा पुन्हा दर्शनला यायचा. बाबाने विचारला, अरे का आलास? काय नाही, हे सोन्याचं कड आहे ना, हे तुमचं तुम्हाला घ्या. बाबा म्हणले, अरे ते तुला कधीच मी देऊन टाकलेलं आहे.
धनगराला ते सोन्याचं कडे दिलं. सांगायचं तापत्रे, गगनगिरी महाराज ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी तप केलं बाबाने, तिथे तिथे चमत्कार होऊ गेले. पण चमत्कार म्हणजे भक्ती नाही. जादूगार पैशाचा पाऊस पाडतो, पण खेळ तिकिटानं करतो. पण संतांना चमत्कार करावा लागला. बघा, दगड पाण्यात टाकला तर तो तळाला जातो, हा विज्ञान सांगतं. दगड पाण्यामध्ये टाकला तळाला जातो. पण त्याच दगडाला माझ्या ज्ञानोबरांनी बोलायला लावलं. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड पैठणहून नेवाशाला येत होती. आणि नेवाशाला येत असताना बाहेर रिमझिम पाऊस होता. पाऊस असल्यानंतर ही 4 भावंड एका मुसलमानांच्या मस्जिदमध्ये आश्रयाला थांबली. काजीदादा म्हणतो, बाळानो, हिंदूंना या ठिकाणी प्रवेश नाही, ही मुसलमानाची मस्जिद आहे, बाळानो चालायला लागा. 12 वर्षाचे माझे ज्ञानदेव काय म्हणतात, काका ही मुसलमानांची मस्जिद आहे, मान्य आहे, पण पाऊस थांबला आम्ही न सांगता निघून जातो. अरे मराठी सायला कळतं का नाही? मग मात्र माझ्या ज्ञानोबरांनी त्या काजी दादाच्या हाताला धरलं आणि दगडा मातीच्या मस्जिदला प्रश्न केला, कौन है मस्जिद में? 3 वेळा दगडा मातीच्या मस्जिद मधून आवाज आला, हम हिंदू है, हम हिंदू है, हम हिंदू है. दगडाला सुद्धा बोलायला लावणारे माझे ज्ञानोबा आहे म्हणतात. म्हणून संत दर्शने हाला, संत दर्शने हालाव, संत दर्शने हालाव. पद्मनाभ जोडला संत दर्शने हाला, पद्मनाभ जोडियला. म्हणून गगनगिरी महाराज बघा, स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भगवद्गीता हा ग्रंथ घेऊन गेले होते. अनेक राष्ट्राचे ग्रंथ होते, अनेक राष्ट्राचे विद्वान जमले होते त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये. स्वामी विवेकानंदांनी आपली भगवद्गीता खाली ठेवली आणि सगळ्या राष्ट्रांनी त्या भगवद्गीतेवर असं ग्रंथ ठेवत गेले. सगळ्यांची भाषणं संपली. स्वामी विवेकानंद उठले आणि काय म्हणतात बघा, माझी भगवद्गीता सगळ्या ग्रंथाच्या तळाला आहे. म्हणजे माझी भगवद्गीता सगळ्या राष्ट्राचा, हिंदुस्थान हा पाया आहे. आणि म्हणून एवढ्या एका अमेरिकेच्या विद्वानानं ती भगवद्गीता काढली वरच्या टापावर घातली. बघा, मग आम्ही सांगणार होतो, जर ती भगवद्गीता माझ्या हिंदुस्थानाचा, सगळ्या राष्ट्राचा पाया आहे, तसा कळस ही माझ्या भारत देश आहे. आणि म्हणून त्यावेळी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांना विश्व गौरव प्राप्त केला. त्याच्यानंतर 125 वर्षानंतर तोच विश्व गौरव परमपूज्य गगनगिरी महाराजांना प्रदान करण्यात आला. का तर महाराजांचं कार्य मोठं होतं, तपशांती होती महाराजांची. आणि म्हणून एकदा भजन करा, दिगंबरा दिगंबरा हरे दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी 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 दिगंबरा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. का भीती नाही? सद्गुरूची सेवा केली त्याला भीती का नाही? तर ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविने देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरुविने देव
सामान्य माणसं जगतात व्यवस्थेसाठी, साधक लोक जगतात अवस्थेसाठी. व्यवस्था पैशाने विकत मिळते, अवस्था सद्गुरु कृपेने प्राप्त होते. व्यवस्था या जन्मापुरती आहे, पण अवस्था अनेक जन्मापर्यंत असते. म्हणून कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला तुम्हा सर्वांना माहिती आहे, दाखलं फक्त देत जातो. सुदामा भेटायला आले. सुदामाच्या नशिबामध्ये लक्ष्मीनं दारिद्र्य लिहिलं होतं. लक्ष्मीचा क्षय, जन्मोजन्मी सुदाम्यानं भिक्षाच मागावी हे दारिद्र्य लिहिलं होतं. पण भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला आले. श्रीकृष्ण जगद्गुरु होते. वसुदेव सुतम देवम कंस चानुर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. काय केलं भगवंतानी? सुदाम्याला आंघोळ घातली, भरजरी कपडे दिले आणि गंध लावण्यासाठी अंगठावरती केला. पाहिलं सुदाम्याच्या कपाळावरती लक्ष्मीचा क्षय आहे. याच्याकडे पैसा नाही, दारिद्र्य आहे. भगवान श्रीकृष्णाने तो अंगठा असा फिरवला, श्री क्षय होत ती श्री यश केलं. जन्मोजन्मी सुदाम्याच्या घरामध्ये लक्ष्मीनं पाणी भरावं असा सद्गुरूंनी सुदाम्याला आशीर्वाद दिला. तिकडं नगरी सोन्याची झाली. सांगायचं तापतरी गुरु काय करू शकत नाही. आणि म्हणून गुरु ही कामधेनु गाय भक्तागरी दुबतसे. म्हणून साधकाला जगायचं असेल तर सद्गुरूची सेवा केली पाहिजे. म्हणून गगनगिरी महाराज म्हणतात, साधकाने आपला गुरु प्राप्त. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. म्हणजे सद्गुरू केला पाहिजे. कारण ज्ञानोबा काय म्हणतात, मला जे जे सगळं प्राप्त झालं, मी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभवलेला, चांगदेव पासलेली, सामान्य जनतेसाठी हरिपाठ लिहिला, हे सगळं श्रेय कुणाचं आहे? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. सद्गुरु सारिका स्थापा श्री गुरु सारिका सपाठी रागा. गुरु सारिका स्थापा श्री गुरु सारिका सपाठी रागा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु सारखा असता पाठीराका, इतरांच्या लिका कोण करी. म्हणून गगनगिरी महाराजांनी जे नशिबात नाही ते सर्व साधकाला दिलं. जसं गोपाल कृष्ण परमात्म्यानी सुदाम्याला दारिद्र्य नष्ट करून लक्ष्मी दिली, तसं संगमनेरच्या लोकांना गगनगिरी महाराजांनी या ठिकाणी दुष्काळ पडला होता. 3 वेळा मुसळधार पाऊस पडला आणि मग सांगितलं, आता इथून पुढं या जिल्ह्यामध्ये पावसाला हायगे होणार नाही. तुका म्हणे आले समर्थाचे मेरा. तुका म्हणे आले समर्थाचे मला. जरी होय अर्जुना मी दृष्टी करीन वाकोडी, पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. सद्गुरूमध्ये ताकद असते. म्हणून या ठिकाणी गगनगिरींचे पुतणे म्हणजे जवळचं नातं, बाबांचे वंशज संजय दादा पाटणकर आलेले आहेत. त्यांना मी सांगतो, तुम्ही महाराजांची सख्खे नाती आहात आणि या ठिकाणी जमलेले सगळे भाविक गगनगिरीनी मानलेले भक्त आहेत. आता मानलेल्या भक्तामध्ये आणि सख्या भक्तीमध्ये काय फरक आहे आजच्या कीर्तनात सांगतो. भगवान श्रीकृष्णाची सखी बहीण सुभद्रा आणि मानलेली बहीण द्रौपदी परीक्षा घ्यायचं ठरवलं.
उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण परीक्षा घ्यायला गेले. म्हणले बघू कुणाच्यात काय ताकद आहे. सकाळी 8ची टायमिंग होती. सुभद्रेच्या घरात गेले. सुभद्रेनं पाहिलं कृष्ण आलाय. आता सकं नातं होतं. बस देवा कुठं बसायचं ते म्हणली. देव बसले. पण सुभद्रा पाणी भरायसाठी टायमिंग चालू होती. पाणी भरायची वेळ होती. कृष्ण म्हणतात अगं सुभद्रे मला काही भूक लागलेली आहे, थोडस काहीतरी खायला दे. सुभद्रेनं एक सफरचंद दिलं खायला भावाला. कुणाला? सख्या बहिणीनं एक सफरचंद दिलं. सफरचंद देव कापत असताना देवाच्या करंगळीला कापलं. पुन्हा देव म्हणतात सुभद्रे करंगलीला रक्त आलेलं आहे, आता बोटाला बांधायसाठी मला चिंदी दे चिंदी. सख्या बहिणीनं सगळा बंगला पालती गाठला, पण सख्या भावाच्या बोटाला बांधायला चिंदी मिळाली नाही. आता म्हणले मानलेल्या बहिणीकडे जाऊ. सुभद्रा तुळशीला ओवाळत होती. सहज नजर गोपाल कृष्णाकडे गेली आणि गोपाल कृष्णाची करंगळी धरली. रक्त आलेली करंगळी धरली. डोक्यावरचा पदर काढला. फाडणार एवढ्यात उद्धवानं हाक दिला, ताई थांबा, जिचा नवरा जिवंत आहे, जिच्या कपाळावर कुंकू आहे, तिनं पदर फाडायचा नसतो. हा शास्त्राचा नियम आहे. पदराला हात घालू नका. सुभद्रा म्हणते झालं का तुझं शास्त्र? झालं. आता माझं शास्त्र आहे. आता माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस कपाळावर शिल्लक ठेवायचं आहे या दादाच्या हातात आहे. फाडला पदर, बांधली चिंदी. त्या चिंदीला 999 धागे होते आणि वस्त्रहरणाच्या वेळी 999 साड्या दिल्या. 1000वी साडी नव्हती, 1000वा पितांबर होता. म्हणून तुम्ही आम्ही जे करतो त्याची सेवा करतो, त्या सेवेचे फळ लगेच देव देऊन टाकतो आपल्याला. भक्त ऐसे जाना जे देव उदास, गेल्या आशा पाश निवारोनी. म्हणून आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. सांप्रदायिक अधिक बाबांचं कीर्तन मी करत आहे. आणि म्हणून गगनगिरी महाराज सांगतात बघा, भक्ताकडे सुद्धा किती निर्धार असला पाहिजे, भक्तानं आग्रह धरला पाहिजे तर सद्गुरू प्राप्त करून देत असतात. बघा साताऱ्यामध्ये कनसे धाबा आहे. कनसे धाबा तिथे एक महिला आहे. त्या महिलेनं मूल होईना, मुंबई पालती गाठली, कोल्हापूरला आली, सगळं दवाखानं पालती गाठलं, पण पोटाला मूल नाही. डॉक्टरांचा निरोप आहे तुला मूलच होणार नाही, कुठेही जा, कोणत्याही जगाच्या दवाखान्यात जा, तुला मूल होणार नाही. शेवटी ती बाई गगनगडावर आली. कारण शेवटी माणसं दमतात दमतात आणि मग देवाकडे येतात. तरुण पण सगळं वाया घालवतात आणि वृद्ध पण आमच्या हरिपाठामध्ये घालवतात. कारण मग देवाकडे बी तसा असतो. अंगाला ताप म्हणे देव माझा बाप, अंगाचा गेला ताप देवाच्या बापाचाही बाप, अशी आपली अवस्था आहे. मग ती बाई गगनगडावर आली. महिलेने विचारलं बाबा मला मूल हवं आहे. बाबाने अंतर्ज्ञानानं तिचा मागल्या जन्माचं कर्म तपासलं. कर्म तपासल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं डॉक्टरांचाच निरोप बरोबर आहे. बाबा म्हणले तुला मूलच होणार नाही, मी काय कुठलं देणार मी. डॉक्टरनी सांगितले ते बरोबर आहे, तुझं काही पाप आडवालं. नामास विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. ज्ञानोबा राय म्हणतात पापी कुणाला म्हणायचं? ज्याच्या मुखामध्ये नामा देवाचं नामस्मरण नाही. मग नामाची विनमुख तो नर पापी, हरी विन धावया नपवे कोणी, हरी विन धावया. नामाचे विणमाप तो नर पापेया, हरी विन धावया नपवे कोणी, हरी विन मग त्या महिलेनं काय केलं? बाबा मूल होणार नाही ना? नाही होणार. मग म्हणले मी घरला जाणार नाही, माझं आयुष्य या ठिकाणी मी घरावर चालवणार. 4 महिने बाबांनी परीक्षा पाहिलीत आणि बाबांनाच दया आली. जे देवाला करता येत नाही संत करतात. बाबा बाहेर आलेत आणि त्या बाईला हाक मारली, ये बा, आणि सांगितलं जा
तुझ्या तिसऱ्या पिढीतला जीवात्मा तुझ्या शरीरात पाठवतो. आज तो मुलगा 12वी सायन्सला आहे मंडळी, लक्षात असू द्या. बाबांनी तो मुलगा दिलाच दिला, पण बाबानं त्या बाईचं बोट धरलं, एक शक्ती दिली. तुम्हाला मी पत्ता देतो कीर्तन झाल्यानंतर. त्या बाईच्या बोटामध्ये अशी शक्ती आहे, बाबांचा पोटू पूजत असताना जो गंध लावला जातो त्या बोटातनं ओम हे अक्षर त्या पोटूवर उठतं. कारण जिथून ज्ञानेश्वरीची सुरुवात झाली, ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय संसवेदा आत्मरूपा. सद्गुरूंनी भक्ती उघड करून सांगितली. बघा, भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, माझी आई काय करायची, आई मंथन करायची आणि मग वर आलेलं लोणी मला बोलवायची. कृष्णा इकडे ये, मंथुनी नवनीता कैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार. कृष्णा आता लोणी आलंय वर, आता त्या लोण्याचं ताक होणार नाही, लोण्याचं दही होणार नाही, लोण्याचं दूध होणार नाही. दुधापासूनच लोण्याची निर्मिती आहे, पण त्याचं मंथन केलेलं आहे. ऊसामध्ये साखर आहे, पण मंथन केल्याशिवाय साखर दिसू शकत नाही. तिळामध्येच तेल आहे, पण गाळल्याशिवाय तेल दिसत नाही. लाकडामध्येच अग्नी आहे, पण घर्षण झाल्याशिवाय निघत नाही. तसं लोणी परमपदाला पोचलंय. देवा लोणी घ्या. देव म्हणतात, आई असलं लोणी मला नको. कारण ते लोणी जर परब्रह्माला पोचले ना, त्याच्या वरचं सुख मला पाहिजे आहे. कर्मामध्ये बंधन आहे, ज्ञानामध्ये अहंकार आहे आणि योगामध्ये दुःख आहे, भक्तीमध्ये सुख आहे. देव काय म्हणतात, मला त्याच्यावरचं पाहिजे. मग काय पाहिजे? आई वचन देतो म्हणून आईनं वचन दिलं आणि देवानं मागितलं. आई मंथन करत असताना जो डेऱ्यातून आवाज निघतो तो तेवढा दे. आई म्हणले, तो आवाज मला द्यायचा अधिकार नाही, तो आवाज फक्त गगनगिरी महाराज सद्गुरू देतात. मंडळी, नामदेव महाराज म्हणतात, माझं नी देवाचं एवढं सख्यत्वाचं नातं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. एवढं सख्यत्वाचं नातं. त्या नामदेवानं देवाकडे आवाज मागितला, देवा या श्वासाला 24 तासामध्ये 21,600 वेळा जे श्वास चालतात तो आवाज मला द्या. देव म्हणले, याच्यासाठी अरे मला तरी सद्गुरू करावा लागला, तू कोणत्या झाडाचा पला, मग काय कर, सद्गुरू करून घे. नामदेवानं सद्गुरू प्राप्त करून घेतला आणि मग नामदेवाला आवाज प्राप्त झाला. अनुहत वाजती टाळ, अनुहत वाजते टाळ, सद्गुरू देत असं. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ज्ञानेश्वरी लिहिली करी, पण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर गोपाल कृष्ण परमात्मा दिगंबरा दिगंबरा हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, स्वांबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की
कार्यक्रमामध्ये सांगत असतो बघा, माझं शिक्षण 10वी मध्ये 3 वेळा नापास आहे मी विद्यार्थी. का म्हणाल नापास? तर हिंदीच्या पेपराला संस्कृतच्या कॉप्या वापरल्या होत्या, एवढा मी अज्ञानी. पण गगनगिरीने थाप मारली, अरे जा, जिथं बोलल मी तुझ्या मुखातनं मीच बोलेन, सगळ्या महाराष्ट्रातून तारखा देईन तुला म्हणले. आता मी कटाळलो मंडळी हो. पण बाबांनी कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांती ही सरीना. बाबांचा आशीर्वाद महान आहे. पण आम्ही कीर्तनामध्ये सांगतो, भगवद्गीते सारखा ग्रंथ नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, मातेसारखं दैवत नाही, आणि या जगतामध्ये गगनगिरी सारखा साधू नाही मंडळी, लक्षात असू. कारण ज्ञानेश्वर महाराज, मला सुद्धा खोपोलीला कीर्तन होतं आणि दरवर्षी मी जायचा. बाबाने माझी परीक्षा घेतली. काय म्हणले? कशी परीक्षा घेतली? मी माझी सगळी टीम घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर मला संयोजकांनी सांगितलं, कीर्तनकार, राधानगरीचे कीर्तनकार, तुम्हाला आज कीर्तनाची तारीख नाही, तुम्हाला थांबावं लागेल. आता माझ्या अंगात क्रोध आला. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आदी व्याधी. मग क्रोध आला. मी म्हणलो आता इथं थांबायचं नाही, आता मला वेळ नसेल ना, आता आळंदीला जाऊ माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. मी लगेच गाडी काढली, आळंदीला गेलो. आळंदीच्या पाठीमागं 4 किलोमीटर गाडीचा खोळंबा झाला, गाडी बंद पाडली. मिस्त्री आला, 5 तासानं तो खोळंबा निघाला. 5 तासानं गाडी चालू झाली आणि आळंदीची दारं बंद झाली. बाबा मी गेलो गावाकडं राधानगरीला आणि बाबा दृष्टांतात आले. अरे भेटली का आळंदीची माऊली? अरे आळंदीची माऊली माझ्या आश्रमामध्ये आहे, माझ्या आश्रमामध्ये आहे. योग्याचं वर्णन योगी जाणू शकतो. जया लागी देती योगी ऐसे नाव, जाणावा तो देव देवांचाही. म्हणून गगनगिरी महाराज सांगतात, देवाला समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूच्या सानिध्यात यावं लागेल. बघा, आज कृषी प्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शन. त्या ठिकाणी झाडे लावलेली आहेत. वांग्याला कसं औषध टाकायचं, टोमॅटोला कसं टाकायचं. पण तीच झाड गगनगिरीला म्हणतात, बाबा माझी मुक्ती कशात आहे सांगून द्या. बाबा ज्या वेळी दाजीपूरच्या जंगलात यायचे, बाबांची नजर ज्या झाडाकडे जायची, ते झाड मुक्त व्हायचं. एवढी ताकद गगनगिरीमध्ये होते. एकदा भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. एका धनगराच्या बाईला बाबांनी मूल दिलं. जा म्हणले मुलगा होईल. तिला मुलगा झाला. 8 दिवस थांबले, पण स्तनातून दुधाची निर्मिती नाही. परत बाई गडावर, बाबा मुलगा छान आहे, मुलगा दिला, पण स्तनातून दूधच नाही, काय करावं? पक्षियाच्या गारी नाही सामुग्री, त्याची चिंता करी नारायण. बाबाने विभूती दिली, पेल्यामध्ये टाक, त्यामुळे पाणी घे, घे विभूती. प्राशन केली विभूती, स्तनातून दुधाच्या धारा सुटल्या. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. सद्गुरु शिवाय प्राप्ती नाही. मी सांगत नाही. विद्वानांची सभा भरली होती आणि या विद्वानांच्या सभेमध्ये प्रश्न उत्तर चालू होतं, या जीवाची मुक्ती कशात आहे. एक विद्वान उभा राहिला आणि काय म्हणाला, सबसे बडी धरणी माता आहे. सगळ्या पापाचं ओझं सहन करणारी ही धरणी माता सगळ्यात श्रेष्ठ आहे. धरणी माता गुरु मानावी.
दुसरा पंडित म्हणाला, धरणी माता कैसे बडी, वो तो शेष के माथे पर खडी, शेष नारायण बडा. धरणी माता शेषाच्या माथ्यावर अवलंबून आहे, शेष नारायण भगवान आहेत. तिसरा पंडित म्हणाला, शेष कैसे बडा, वो तो शंकर जी के गले में लपट पडा, भगवान शंकर बडा आहे. पाचवा पंडित म्हणाला, शंकर कैसे बडा, वो तो कैलास में जाके खडा, कैलास बडा. शंकर कैलासावर वस्ती करतो, सगळ्या श्रेष्ठ शंकर आहे, कैलास आहे. सहावा पंडित म्हणाला, कैलास कैसे बडा, रावणने 3 दफे उकारा, रावणानं कैलास 3 वेळा उलट पालत घातलं होतं. रावण हा साधा भक्त नव्हता. रावण भजन करताना विण्याची तार तुटली, रावण पंढरपूरला गेला नाही, आतड्यातला धागा काढला, विण्याला जोडला, भजन चालू केलं, असा रावण होता. आणि मग सहावा पंडित म्हणाला, रावण श्रेष्ठ आहे. सातवा पंडित म्हणाला, रावण कैसे बडा, राम ने पहले बाण से पछाडा, रामानं एकाच बाणात रावणाचा वध केला. सगळ्या श्रेष्ठ या सृष्टीचा सूत्रधार, जयाची साले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, तो श्रीराम बडा. शेवटचा पंडित म्हणाला, राम कैसे बडा, रामाला राम समजून घेण्यासाठी वसिष्ठ ऋषीच्या पायावर लोळावं लागलं. राम कैसे बडा, वो तो गगनगिरी जे में लपेट पडा, गगनगिरी बडा. बाबा म्हणतात, अरे रामाचं लग्न झालं यात नवल नाही, रामाच्या बापाच्या लग्नातली भांडी माझ्या गगनगडावर आहेत, अजून आहेत म्हणले, या बघायला. मग गगनगिरी किती जन्माचा साधू असा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर कसा आहे, तुकोबाराचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. रवी रश्मी दोर करुणी स्वर्गा जाता येईल, परी साधू न बेटे भाग्याविना, यज्ञयाग करिता गोविंदोपई भेटे, परी साधू न बेटे भाग्याविना. भाग्याशिवाय ज्या ज्या जन्मात आहे प्राणी, ते ते माय बाप असती दोन्ही, परी सद्गुरु कैवल्यदानी, तो अति दुर्लभ सर्वता. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आई वडील आहेत, पण सद्गुरु मात्र भाग्यानेच प्राप्त होतो, आणि सद्गुरूची सेवा भाग्यानेच होते, आणि या जन्मात केलेली सेवा अनेक जन्मापर्यंत तुम्हाला येते. म्हणून परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधनमय आणि देवाचं चरण होतो. पण गगनगिरी महाराज सहज बाहेर यायचे आणि काय म्हणायचे, झोपाळे आले असताना महिला आले ना, म्हणायचे, साधकाचा देव सद्गुरू आहे आणि माझ्या महिला मंडळाचा देव बाईचा नवरा आहे. धन्य भाग्याचे आहे तिचा व्रतार तिचा देव. बघा, महिलाला बाबा म्हणतात, जेवढा अधिकार या भारतामध्ये साधूला जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार माझ्या महिला मंडळाला आहे. कसं तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय भिक्षा मागण्यासाठी आळंदी क्षेत्रामध्ये गेले. आळंदीकरांनी पीठ वाढलं झोळीमध्ये, भरपूर भिक्षा वाढली. ज्ञानोबारायने आनंद झाला, आज माझ्या मुक्ताला, आज माझ्या निवृत्तीला, आज माझ्या सोपानाला मी मांड करायला लावणार, आज मी चांगलं जेवणार. पण आनंदाचे जागी दुःख निर्मितोसी, काय रुसी केसी लीला तुझी. एक ब्राह्मण घोड्यावरून आला होता, माऊली
झाली का भिक्षा मागून? माऊली म्हणली झाली हो, पण मी भिक्षा घालणार आहे, माझी भिक्षा स्वीकारा. माऊली म्हणतात घाला घाला, तुमची भिक्षा सुद्धा मी स्वीकारणार आहे. तो ब्राह्मण घोड्यावरून उतरला, खाली वाकला, एक ओंजळभर माती घेतली आणि त्या पिठाच्या झोळीमध्ये टाकली. माझ्या ज्ञानोबारांनी शाप दिला नाही, त्यासाठीच माऊलीचा अवतार आहे. माऊली काय म्हणते? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जो वांचिल तो तेला हो प्राणी जात. मग तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात की त्या ज्ञानोबरायाने त्या ब्राह्मणाला पृथ्वीदानाचं पुण्य दिलं. पृथ्वीदानाचं बघा, माती दिली तर पृथ्वीदानाचं पुण्य दिलं. मग तुकोबराय माऊलींना प्रश्न करतात, जर ब्राह्मणानं माती तुम्हाला दिली तर त्याला पृथ्वीदानाचं पुण्य प्राप्त करता, माझ्या सामान्य जनतेला, भक्ती करणाऱ्या भक्ताला पृथ्वीदानाचं पुण्य कधी मिळणार? तर तुकोबराय म्हणतात जरूर मिळणार. ज्याच्या पोटी कन्या जन्माला आलेली आहे त्याला पृथ्वीदानाचं. मी सांगत नाही, सालंकृत कन्यादान, सालंकृत हे पृथ्वीदानाच्या समान, हो पृथ्वीदानाच्या समान, सालंकृत कन्यादान. बाबाने तुम्हाला काय सांगितलं? पृथ्वीदानाचं पुण्य मिळेल. ज्याला मुलगी पोटाला हे कन्यादान केलं ना, पृथ्वीदानाचं पुण्य आहे. ज्याला नसेल कन्या, त्यानं बाबा म्हणतात गरीबाच्या कन्येचं कन्यादान करा, त्याचं पुण्य तुमच्या पदरात होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, मेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. एवढंच नाही तर बघा, स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते. सकाळी पहाटे फिरत असताना एक बाई मेलेल्या नवऱ्याच्या थडग्याला वारा घालत होती. स्वामी विवेकानंद म्हणले, मला वाटत होतं गर्व होता, गर्व से कहो हम हिंदू है, मला वाटत होतं माझ्या देशातच पतिव्रता आहे, पण बाई मेलेल्या नवऱ्याच्या थडग्याला वारा घालते. जिवंतपणी या बाईनं आपल्या मालकाची किती सेवा केली असेल. स्वामी विवेकानंद गेले, त्या बाईच्या पायावर नतमस्तक झाले. बाई विचारते, महाराज कशासाठी पाया पडतात? तुम्ही महान पतिव्रतात. पतिव्रता हा धर्म आमच्या देशामध्ये नाही, मग वारं का घालता? सांगतो म्हणते वारं का घालतो, कारण मेलेल्या नवऱ्याच्या थडग्याला वारा का घालतो? मेलेल्या नवऱ्याचं थडगं वाळल्याशिवाय दुसरा नवरा करण्यास परवानगी नाही, म्हणून वारं घालतोय. म्हणून आमच्या देशात तसं आहे काय? दारू पिऊन रात्रभर झोडली तरी म्हणते हाच मला पती मिळावा. वटपौर्णिमेला ती प्रदक्षिणा घालते, कारण धन्य भाग्याची आहे तिचा भ्रतार तिचा देव, चाले भ्रताराच्या बोले, धन्य ती एक माऊली तिचे होता दर्शन, पोटभर मिळे अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. बघा, नवऱ्याला देव मानला, सांभाळलं तर तिला सुद्धा भीती राहत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, आता भय नाही ऐसे वाटे दिवा, आता भय नाही ऐसे वाटे, हात भय नाही ऐसे वाटे देवा, हात भय
महाराजांच्या कीर्तनामध्ये भय धरू नका. दुष्काळ पडला असेल, सप्ताह झाल्यानंतर गगनगिरी महाराज पाऊस देतील, हा विश्वास आहे या कीर्तनामध्ये मंडळी. कारण तुमचं श्वास म्हणजे गगनगिरी आहे, तेवढी आमची भक्ती नाही. कारण तुम्ही लोक काय म्हणतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे द्या. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावा. आता काय करावं, माझ्या मनानं निर्धार धरावा. कारण मने आकळिले सर्वासी, परी मन ना कळे कोणासी. मने चलिले देवासी, ते इंद्रियासी केवी आटोपेलं. मन सुद्धा देवाला आटोपलं नाही, पण गगनगिरी महाराजांचं नामस्मरण केलं तर मन सुद्धा भीत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजे हजर होते. बघा, एकाही ब्राह्मणावर शिवाजी राजांनी तलवार चालवली नाही. ब्राह्मण म्हटलं की शिवाजी महाराजांची तलवार खाली असायची. का? ब्राह्मणाच्या ताब्यात वेद असतात आणि वेदाच्या ताब्यात देव असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराया म्हणतात, छत्रपती शिवाजीराजे अनेक राजे झाले, अत्याचार व्याभिचार भ्रष्टाचारामध्ये गावले, पण तुकोबराया शिवाजीराजे एकाही संकटात सापडले नाही. चारित्र्यात शिवाजीराजांचं चारित्र्य चांगलं का होतं, त्यांना संगत जगद्गुरु तुकोबरायांची वैष्णवा संगती सुख वाटे. वैष्णवा संगती सुख वाटे. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावा. चिंतनात अंतर न पडावा असं माझं मन मी गगनगिरी चरणावर अर्पण करतोय. म्हणून येते नाही झाली कोणाची मिरासी, आल्या याचकासी कृपेविसी. या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांग. येथे नाही झाली कोणाची मिरासी, येथे नाही झाली कोणाची आता माझ्या कीर्तन संपवणार आहे. थोडासा दृढ असतं, कारण कीर्तन हे लांबताय आम्हालाही माहिती आहे मंडळी. म्हणून गगनगिरी महाराज सांगतात, एक तरी वैष्णव आपल्या घरामध्ये जन्माला यावा आणि कुळाचा उद्धार व्हावा. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याचं कुळ शुद्ध होतं, पण एक वैष्णव घरामध्ये जन्माला आला पाहिजे. तुम्ही डोकमारांच्या मुखातून ऐकता वैष्णवांचं साहित्य, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी राजाला उठवलं आणि आपल्या गळ्यातली तुळशीची माळ राजांच्या गळ्यात टाकली आणि सांगितलं, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिके दिदलावर करुणा करे विठ्ठले. शिवाजी राजे पंढरीचे वारकरी होते, पण आमची मुलं त्या शिवाजी राजाची जयंती द्वालबी लावून आणि दारू पिऊन साजरी करतात. या का?
तुमचं आमचं संस्कार नाहीत मंडळी हो. म्हणून एका घरामध्ये राधा काकू म्हणते, अगं काकू जरासं लाटणं दे, लाटणं. का? स्वारी पिऊन आली, जरा तमाशा बघतो लाटण्यानं. राधा काकू म्हणते, लाटणं न्यायला माझी काय अडचण नाही, पण काम झालं लगेच आणून दे. का? माझा यायची टायमिंग झालेली आहे. हा, म्हणून गगनगिरी म्हणतात, ती दारू मला द्या, मी पाताळ गंगेमध्ये सोडतो. तसं छत्रपती शिवाजी राजावर संस्कार माझ्या जिजामाऊ महासाहेबांनी केलं मंडळी हो. म्हणून ज्या ब्राह्मणांनी या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ब्राह्मणांनी सभा घेतली आणि शिवाजी राजा राजा व्हावा असा गागा भटांचा निरोप होता. शास्त्र निपुण भारत भुला अशा गागा भटांनी आपला आणि संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वांना, चार येऊन पातशाहीला शिवाजीनं सुरुंग लावला. छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राला. ऐकून विरोधकांचा विरोध विरकळला राम राम, विरोध विरकळला राम. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे, झाली सण नाही झाली दिल्लीपती औरंगजेब बादशाह. वाढदिवसाच्या निमित्तानं का हिकमतीने बोलावून शिवबाद, नजर कैदेत ठेवल्या गऱ्या सजिरात, नजर कैदेत ठेवल्या गऱ्या सजिरात. पण हातो हात पसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला, दिल्ली सम्राट थक्क झाला. म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो, आ जिरा जिरा हे जिरा जी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराया गगनगिरी महाराज सांगतात, ज्या शाहू राजाने 5 मिनिटात संपवता कीर्तन, ज्या शाहू राजाने काय केलं, शाहू महाराजांनी वेद ब्राह्मणांनीच म्हणावा असा नियम होता, पण शाहू महाराजांनी तो नियम मोडून काढला. दुसऱ्या लग्नाची सुरुवात शाहू महाराजांनी केली आणि प्रत्येक घराघरामध्ये पोथी वाचावी हा शाहू महाराजांचा विचार तुमच्या आमच्यामध्ये पोहोचवला मंडळी हो. त्यांचा सुद्धा पवाडा आहे, पण पुढल्या 3 वर्षामध्ये मी शाहूराजांचा पवाडा साजरा करीन. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराया अभंगाच्या शेवटच्या चरणात
गणनायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थांची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावे येथे नाही झाली कोणाची मिरासी आल्या याचकाशी कृपेविसी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावा तुका मने ते नाही दुसरीपरी राया रंकासरी देवा पायी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर